नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत सुंदर अशा किल्ल्याला, ज्याचा इतिहास फार जुना आहे। हा किल्ला आहे शिरगावचा किल्ला। हा किल्ला देवगिरीच्या यादवांनी इसवी सन 1225 साली बांधला होता। त्यानंतर 1432 मध्ये गुजरातमधील मुसलमान राज्यकर्ते होते, त्यांनी हा जिंकला आणि त्याच्यानंतर जी बहामनी राजवट होती त्यांच्या अधिपत्याखाली हा किल्ला आला होता। त्याच्यानंतर अहमदनगरचे जे सुलतान होते त्यांच्याही अधिपत्याखाली हा काही काळासाठी किल्ला राहिला। सगळ्यात जास्त काळासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ला वापरला होता। 1520 पासून त्यांच्या अधिपत्याखाली होता। त्याच्यानंतर जो वसईचा उठाव झाला होता त्या उठावामध्ये 1737 मध्ये हा उठाव झाला होता आणि त्यानंतर हा 1739 मध्ये परत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला होता आणि त्यानंतर हा किल्ला मराठ्यांच्याच अंडर राहिला। पण 1818 मध्ये जसं आपल्याला माहिती आहे की इंग्रज बेछूट झाले होते आणि त्यांनी जेवढे काही किल्ले मिळवता आले तेवढे सगळे त्यांनी मिळवले होते आणि त्यांचं आधिपत्य गाजवायला सुरुवात केली होती। तर त्याच्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला होता। चला तर मग आपण आता किल्ला कसा दिसतो हा आतून बघून घेऊया। ह्या किल्ल्याला एकूण 5 बुरुज आहेत आणि तेही सुस्थितीत आहेत। त्यातले 3 बुरुज हे गोलाकार आहेत, एक बुरुज हा अष्टकोनी आहे तर एक बुरुज चौकोनी असा आहे। या किल्ल्याला प्रामुख्याने 2 दरवाजे आहेत। त्यातला मुख्य दरवाजा हा पूर्व उत्तर दिशेला आहे तर दुसरा दरवाजा हा दक्षिण दिशेला आहे। पण तूर्त काही कारणास्तव दक्षिण दिशेचा जो दरवाजा आहे तो गोंदला आहे आणि तो बंद करण्यात आला आहे। या किल्ल्यावरती मुख्यत्वे एक विहीर आहे आणि आजही ती सुस्थितीत आहे। किल्ल्याच्या बांधकामासाठी त्याच विहिरीतून पाणी घेतले जाते आणि तिचा वापर केला जातो। संपूर्ण किल्ल्याची आतली तटबंदी बाहेरची तटबंदी ही कमीत कमी 10 फूट ते जास्तीत जास्त 15 ते 20 फूट अशा प्रकारे बांधकाम करून घेतलेली आहे। हा किल्ला वेगवेगळ्या राजवटींच्या अधिपत्याखाली होता, त्यामुळे त्यांना जसं सवड मिळाली, त्यांना जसा पैसा मिळाला त्या प्रकारे त्यांनी त्यांच्या गरजेनुसार ह्या किल्ल्याची डागडुजी करून ह्याच्यामध्ये आंतरिक बदल घडवून आणले होते। मित्रांनो, गडावरील इमारती ज्या आहेत त्या 3 मजली आहेत। त्याच्यामधल्या आज ते उपलब्ध नाही आहेत, पण त्याच्यामध्ये पोटमाळे केले होते आणि त्यांचा वापर केला गेला होता। आता आपण जात आहोत मुख्य दरवाजावरील बुरुजावरती। ह्या बुरुजावरची एक छत्रीचा आकार असा आहे, चबुत्रा आहे, तो रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी जशी आहे जणू त्याची छबी इथे आहे असं वाटते। येथील प्रत्येक बुरुजावरती अंतर्गत शिड्या आणि बाह्य शिड्या अशा दोन्ही प्रकारच्या शिड्या दिल्या गेल्या होत्या, जेणेकरून कधी शत्रूचा हल्ला झाला किंवा काही आपदग्रस्त स्थिती अशी आली तर कुठेही काहीही गोंधळ उडू नये म्हणून ह्या गोष्टींचा अवलंब केला गेला होता। मित्रांनो, ह्या समोर तुम्हाला दिसत आहेत ह्या स्लेट्स अशा उभ्या, ह्या सगळ्या ह्या जंग्या आहेत। म्हणजे वरतून जर खालून कोण शत्रू आला तर वरतून तिथून गोळी किंवा गरम तेल असं इथून टाकता येईल, त्याच्यासाठी ह्या जंग्या बांधल्या जायच्या। आणि ह्या किल्ल्याची खासियत अशी आहे की भरपूर ठिकाणी इथे पण तुम्हाला जंग्या दिसतील। ह्या पण जवळ जाऊन बघू। हा किल्ला एवढा जुना आहे आणि ह्याची वास्तू जर तुम्ही बघाल तर हे एक स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना होता। आणि आजही तुम्ही बघाल की 3 मजल्याचं बांधकाम दगडामध्ये करणं हे साधारण भारतीय व्यक्तीला तरी शक्य नव्हतं। पण तुम्ही एक गोष्ट इथे बघाल की समुद्री जो काही आपला व्यापार होत असेल त्यावेळी ग्रीसमधून किंवा आपल्या युरोपमधून जेवढी लोकं येत होती त्यांचीही इथे मदत घेऊन इथे हे काम पूर्ण करण्याचं काम करण्यात आलं आहे असं मला तरी वाटतंय। आपल्याला समोर ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्यांचाच वापर करून किल्ल्यातील इतर व्यक्ती थेट तटबंदीवरती येऊ शकत होती असे दिसत आहे। आता आपण जाऊया अष्टकोनी बुरुजाच्या वरती।
या बुरुजावरती एक वास्तू बांधण्यात आली आहे जेणेकरून सैनिकांना आराम करता यावा यासाठी। आणि या वास्तूमध्ये जे काही बांधकाम किंवा जे काही नक्षीकाम केले आहे ते अतिशय सुंदर असे आहे आणि ही दुमजली वास्तू आहे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे। या किल्ल्याचे प्रत्येक बुरुजाचे एक वैशिष्ट्य असे आहे की तुम्ही चहूबाजूला लक्ष ठेवून शत्रूची हालचाल किंवा समुद्राची हालचाल बघू शकता। जो समोर दिसत आहे तो सूर्यास्त आणि त्याच्या अलीकडे दिसत आहे तो आहे इकडचा समुद्र। तिथेही संपूर्ण सुरूची झाडं सध्या लागवड केली गेली आहे म्हणून समुद्र थेट दिसत नाही, पण पूर्वीच्या काळी इथून थेट समुद्र दिसत असावा आणि समुद्री हालचाली इथून टिपल्या जात असाव्यात असा माझा अंदाज आहे। आता आपण तिसऱ्या बुरुजाकडे जाऊया, पण ह्या बुरुजाच्या आजूबाजूला भरपूर घनदाट अशी झाडी आहे, त्यामुळे बघण्यासारखं असं काहीच नाही, म्हणून आपण पुढच्या बुरुजाकडे आपण मार्गस्थ होऊया। हा आहे चौथा बुरुज आणि चौकोनी बुरुज। या बुरुजावरून सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो, पण तूर्त तसे वातावरण नाही म्हणून आम्ही परत तिथून फिरलो। परत फिरताना इथे काही वास्तू दिसत आहेत, त्यांना मातीचा मुलामा दिलेला आहे किंवा सिमेंटेशन केलेलं आहे। असं वाटतं आहे की ह्या ज्या वास्तू आहेत त्या पोर्तुगीज कालीन असाव्यात आणि त्या काळामध्ये ह्या वास्तूचं डेव्हलपमेंट केली गेली असावी। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओ असेच बनवत असतो। आपल्याला जर आमच्याबरोबर फिरायचे असे वाटले असल्यास आम्हाला आमच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा आणि आमच्याबरोबर बिंदास्त फिरायला या। त्याआधी आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले तर आम्हाला जास्त आनंद होईल। समोर जे झाड दिसत आहे त्या झाडाला आपण होका झाड असं म्हणतो। ॲक्च्युली गावठी आमच्या भाषेमध्ये ह्याला वेडामाड असं बोललं जातं। हे जे झाड आहे ते पोर्तुगीजांनी इंट्रोड्यूस केलं होतं इंडियामध्ये। ह्याच्या आधी हे इजिप्तमध्ये होतं आणि त्याच्यापासूनच पुढे जिथे जिथे पोर्तुगीज गेले तिथे तिथे ह्या झाडाचा प्रसार झालेला दिसतो। असंच एक झाड अजून एक आहे, त्याचं आहे बाओबाब म्हणजे गोरक्ष चिंच। त्याही झाडाचा असाच प्रसार पोर्तुगीजांनी देशाविदेशात केलेला होता। आता आपण जाऊया गडाच्या 5व्या आणि शेवटच्या बुरुजावरती। ह्या बुरुजाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यावरती एक तोफ होती, पुरातन तोफ, आणि त्या पुरातन तोफेला नुकताच गाडा चढवला गेला आहे आणि त्यावरील नक्षीकाम हे अतिशय सुंदर आहे। हा किल्ला पालघरमध्ये स्थित आहे। पालघरमध्ये येण्यासाठी वेस्टर्न रेल्वेवरून बहुतेक सगळ्या ज्या डहाणूकडे जाणाऱ्या ट्रेन आहेत त्या इथे थांबतात किंवा एक्सप्रेस मेल आहेत त्या सगळ्या इथे थांबतात। तर इथे येण्याची कनेक्टिव्हिटी भरपूर चांगली आहे। आपण कोणतीही ट्रेन, डहाणूकडे जाणारी ट्रेन पकडून इथे येऊ शकता।
दुसरी गोष्ट, पालघरमधून तुम्हाला बाहेर ST सर्व्हिस आहे. सातपाटी म्हणून गाव आहे, त्या सातपाटी गावामध्ये त्यांना सांगितलं की आम्हाला जिल्हा परिषद शाळेमध्ये जायचं आहे किंवा किल्ल्यावर जायचं आहे, तर ते तुम्हाला जवळच्या बसस्टॉपवरती सोडणार. तिथून तुम्ही 2 मिनिटावरती ह्या किल्ल्यावरती चालत येऊ शकता. अशा हा एकदम प्राईम लोकेशनवरती असा हा स्थित असा किल्ला आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूला सुरुची बाग आहे, त्याच्या मागच्या बाजूला समुद्र आहे. समुद्र ही सफेद वाळूचा समुद्र असल्यामुळे अतिशय सुंदर आहे, त्यामुळे एक रम्य संध्याकाळ तुम्ही इथे घालवू शकता. आता आपण गडातील इतर काही ज्या खोल्या आहेत त्या बघूया. हा आहे त्या काळातील शौचकूप. आता आपण बघूया त्या काळामध्ये अन्नधान्य किंवा दारुगोळा साठवणीसाठी ज्या वास्तू वापरल्या गेल्या होत्या त्या. या किल्ल्याच्या 10 ते 15 किलोमीटर परिघामध्ये आपल्याला माहीमचा किल्ला, भवानगडचा किल्ला, केळव्याचा पाणकोट किल्ला, केळव्याचा किल्ला, तांदुळवाडी किल्ला, काळदुर्ग, कोहोज किल्ला, अशेरीगड आणि बोईसरचा किल्ला हे सगळे स्थित आहेत. त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल किंवा तुम्ही जर गाडी घेऊन आलात तर तुम्ही हे सगळे किल्ले एकाच फेरीमध्ये बघून घेऊ शकता. आणि हे किल्ले सगळे जमिनीवरती असल्यामुळे आणि तिथे डोंगराळ भागात नसल्यामुळे तुम्ही पटापट बघून घेऊ शकता. एका दिवसामध्ये सहजपणे आपण 5 ते 6 किल्ले बघून घेऊ शकता. अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबरवर 9967152938 ह्याच्यावरती व्हॉट्सअप करा आणि माहिती काही पाहिजे असेल तर ती घ्या.